तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर आज जवळजवळ 6-7 दिवस झाले असतील आपला काही ब्लॉग आलेला नाही आहे. कारण की आपण मागच्या सोमवारी केला होता, म्हणजे जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत. तर आता आपण आज ब्लॉग अपलोड करतो आहे आणि आता मस्त संध्याकाळचे 6-6 5:30 वाजलेले आहेत आणि सनसेट व्हायचा टाईम आहे. आणि आता ताई म्हणली की झाडं खूप सुकलेले आहेत, तर त्यांना आहे ना पाणी देऊन घेऊ आणि फर्टिलायझर पण टाकू. तर ते जे फर्टिलायझर होते, मी नगरहून येताना आणलं होतं 19-19-19 NPK. तर ते टाकून घेऊ म्हणलं आणि फक्त स्प्रिंकल करायचं ठरलं आहे का, बाटलीमध्ये टाकून पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचं आहे आणि स्प्रिंकल करायचं ठरलं आहे. तर मग ताई करते ती तयारी. तर आता ताईची तयारी चाललेली आहे. झाडं जे काही आहेत छोटे छोटे, तर त्यांना हे फर्टिलायझर टाकून घ्यायचं. हे NPK 19-19 आहे पिंक कलरमध्ये. तर याने काय होतं, झाडांचे मुळं स्ट्रॉंग होतात, पानं स्ट्रॉंग होतात आणि जे काही काय म्हणतो झाडाचं स्टीम, तर ते पण स्ट्रॉंग होतं. तर हे काय छोटे छोटे झाडं आहेत असे. हे कोणतं आहे, टर्टल वाईन, बेबी टियर्स, आणि हे काय काय माहीत नाही मला. हे मिरच्या आहेत छोट्या छोट्या. आणि हे स्पायडर आहे ना ताई? हे स्पायडर, हे निशिगंध. आता ह्याची कुंडी जी आहे तर ती थोडी मोठी करावी लागणार आहे. आणि हे बघा किती बुशी झालेलं आहे. तर ते फर्टिलायझर यूज केलं ना, असं मस्त झाड होतं. हे बुशी नगरला पण आहे आपल्याकडे, गेल्यानंतर दाखवल. आणि ह्याला काय म्हणतो आपण, हे कोणतं आहे ताई? टर्टल वाईन नाही नाही, हे वालं, ते हे वालं टर्टल वाईन आहे हे आणि हे टँगल हार्ट आहे. टँगल हार्ट आहे का? अरे चुकलं. आणि हे काय असेल ते असेल. इकडे थोडंसं आपलं ते भाचा आहे माझा, तर त्याने काय केलं होतं, आपलं डायनासोर, ड्रॅगन फ्रूट. तर तर त्याच्यात थोडेसे बिया होते, तर त्याच्यात टाकून दिल्या आणि ते उगवलेलं. आता नंतर आपण त्याला नगरला नाही तर मग इथं सोसायटीमध्ये जमिनीमध्ये टाकून देणार आहे, म्हणजे त्याचं रोपण करणार आहे. आणि ही एक स्नेक प्लांट, डॉर्फ व्हरायटी असं काहीतरी असते. आणि हे जेड प्लांट. तर आता काय मारून पंप केलं का व्यवस्थित? तर हा आपला मिनी व्लॉग असणार आहे. आणि म्हणजे टाईम नव्हता भेटत, तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काय आपले अपलोड झाले नाही. तर आता हा मिनी व्लॉगमध्ये तर हे तर करून घेतो आहे आज. चांगलं पंप कर ना, नाही तर आदूकडं दे. आदू मार तू. फक्त स्प्रे करायचं ना, हां, स्प्रे आधी करायचं. साईडला उरलं तर मग यांना पण टाकून द्यायचं. तर आता सगळं झालेलं आहे. झाडांना पाणी मारून हे सगळं फर्टिलायझर, जवळजवळ आपण ज्यावेळेस केमिकल फर्टिलायझर वापरतो तर एक 7-8 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट भेटतो चांगलं बघायला. कारण की आता केमिकल म्हणल्यानंतर शेवटी त्याच्यात काही विषय नाही. आणि ऑर्गॅनिक पण आहे. आता मी नगरला काय केलेलं आहे, आपले जे गांडूळ असतात, तर राहुरी विद्यापीठातून ते गांडूळ आणले होते. आणि जिथून दूध आणतो आपण, तर तिथून शेण पण आणतो. आणि नंतर मग ते शेण वगैरे सगळं त्याला कॅरेटमध्ये ठेवलेलं आहे, गोणे लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळं शेण भिजून टाकलेलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये सगळे गांडूळ टाकलेले आहेत. तर गेल्यानंतर मी ते दाखवलं तुम्हाला नक्की. तर असे टायनी झाडं असले ना घरी, तर छान वाटतं ते बघायला. ते कोणतं आहे? सिंगोनियम ॲरोहेड. सिंगोनियम ॲरोहेड. तुळशीला पण मार, म्हणजे चांगली हिरवीगार आहे. त्याला नको मार गवती छान. हे छोटंसं सकुलन, जवळजवळ किती महिने झाले आपण आणलेलं? आपण रेनी सीझनमध्ये आणलं होतं ना. रेनी सीझनमध्ये आणलं होतं, पावसाळ्या सीझनमध्ये. खूप छोटं होतं, आता चांगलं वाढलेलं आहे. असं वाटत होतं ज्यावेळेस आणलं होतं, तर त्यावेळेस असं वाटत होतं की मरतं की काय, पण जगलं आहे चांगलं. आता तुझं फेवरेट आहे ना, काय त्याचं नाव?
सकुलंट. आणि याचं स्पायडर प्लांट. आणि हे हॅरो हॅरो हॅरोहेड, सिंगोनियम हॅरोहेड. तर हे स्नेक प्लांट डॉट व्हरायटी आणि हे आपलं फायकस. तर नगरला ह्याचं एकदम मस्त असं आपण केलेलं आहे, काय म्हणतो का त्याला, Bonsai. हा बॉन्साय केलेलं आहे. तर आपलं जे बिर्याणीचं जे व्हिडिओ होतं तर त्याच्या स्टार्टिंगला ते पाहिलंच असेल तुम्ही. खूप मस्त होतं, फक्त ते त्याला आकार देता आला पाहिजे. मी काय आकार वगैरे दिला नव्हता, ते ॲटोमॅटिक. हे साईडला. हे आपलं मॉन्स्टेरा. नंतर हे सिंगोनियम, एक ब्राऊन कलरचे पानं होतात त्याचे. आणि सिंगोनियम थोडंसं हे आळूच्या पानांसारखंच वाटतं. म्हणजे सिंगोनियम जी व्हरायटी आहे ना तर ती पूर्ण आळूच्या पानांसारखीच वाटते. ह्याला आहे ना थोडंसं उन्हात ठेव, कारण की म्हणजे त्याला ऊन लागतं. तर नगरचं जे आहे ना तर ते उन्हातच ठेवलेलं आहे मी बाहेर. हो का? हां, ह्याला पण ऊन जमल, पण हे इथं भारी वाटतं म्हणून ठेवलं आहे. तू कोणतं आहे हे झाड? ते माहित नाही. माहित नाही. सॉरी का पाम. अरे का पाम हाय. अरे काय तर हा गॅलरीतला व्ह्यू इतका मस्त ना, म्हणजे उन्हाळ्यात पण भारी वाटतं. आता इथं पुढं सगळं डोंगर आहे, तर त्याच्यामुळे असं इथं तर बिल्डिंग काय होणार नाही आहे. आणि हा सगळा असा बाजूने डोंगर, उन्हाळ्यात पण भारी वाटतं आणि पावसाळ्यात पण इतकं मस्त वाटतं ना. म्हणजे ज्यावेळेस फ्लॅट घेतला ना तर त्याच वेळेस त्यांनी असा विचार करून घेतला होता. तर आजचा होता आपला हा मिनी ब्लॉग आणि आपण इथंच थांबतोय. काही नाही, आज फक्त आपण काय काय केलेलं आहे, जे लिक्विड फर्टिलायझर जे होतं रासायनिक खत NPK 1919 तर ते पाण्यामध्ये चांगलं मिसळवलं आणि सगळे जे आपले झाडं आहेत गॅलरीतले वगैरे, जे बाहेर एंट्री करताना जे आहेत डोअर स्टेपला ठेवलेले, तर त्यांना सगळ्यांना फर्टिलायझर घालून घेतलेलं आहे. आणि आता ह्या झाडांना जवळजवळ एक 10-15 दिवसामध्ये चांगला रिझल्ट भेटेल. 7 ते 8 दिवसामध्येच रासायनिक खतांचा रिझल्ट भेटतो, तर तो भेटेलच. आणि आता आपण इथंच थांबूयात. हा होता आजचा आपला मिनी ब्लॉग. भेटूयात पुढे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजेत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय कर. बाय. थँक्यू. थँक्यू. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मोठ्याने बोल. सबस्क्राईब करा. लाईक करा. लाईक करा. व्हिडिओ आवडले तर शेअर करा. व्हिडिओ आवडले तर मित्रांनो धन्यवाद. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.